आजच्या ह्या सकाळच्या मननामध्ये आपण बघूया अ, एका शास्त्र भागातून जो आपल्याला मार्क आणि लुकाच्या शुभवर्तमानामध्ये आढळतोय. लुकाचं पुस्तक याचा लूक शुभवर्तमान 21वा अध्याय वचन 1 ते 4 वचनामध्ये आणि मार्काचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय वचन 41 ते 44 या भागामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आढळतात. त्यातून आपण मार्काच्या शुभवर्तमानाकडे येऊयात आणि ह्यातून बघूयात मार्क कशा प्रकारे ही गोष्ट आपल्याला सांगत आहे. मार्क याचं शुभवर्तमान 12वा अध्याय वचन 41 ते 44. मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकीत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खच्ची सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक विधवा आहे आणि ती कशा प्रकारे मंदिरात येऊन आपला अर्पण देत आहे, आपला अर्पण समर्पण करत आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो. आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त साधारण पुढच्या अध्यायामध्ये जर आपण वाचत गेलो मार्क आणि लुकामध्ये, तर आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी वल्लांडण जवळ येत आलेला आहे आणि प्रभू जो आहे तो मंदिरात आहे. एक मंदिरातलं हे एक चित्र आहे आणि आपण पाहतो की प्रभू त्या ठिकाणी मंदिरात 41व्या वचनामध्ये मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठ्या रकमा टाकीत होते. आणि आपण पाहतो या ठिकाणी की जे मंदिर आहे त्या मंदिराचं साधारण 5 असे अंगण आहेत. जर आपण मंदिराच्या संदर्भात बघत गेलो तर पहिलं जे ठिकाण आहे, पहिलं जे अंगण आहे ते आपण पाहतो की अन्य जातीसाठी आहे, की अन्य जाती त्या मंदिराच्या त्या एका ठराविक ठिकाणापर्यंत येत होते आणि तिथून ते देवाला जे काही करायचं त्यांना होतं ते करत होते. दुसरं जे ठिकाण आपण पाहतो की ते स्त्रियांसाठी होतं, ज्या एक ठराविक एरिया देवानं किंवा मोशेद्वारे नेमून दिली होती. त्या एरियापर्यंत स्त्रियांनी यायचं आणि त्यांना काय अर्पण करायचं असेल, काही गोष्टी करायच्या असतील तर त्या ठिकाणापर्यंत येऊन त्या स्त्रिया करू शकण्यासाठी त्यांना मुभा होती. तिसरं ठिकाण आपण पाहतो की यहुदी लोकांसाठी एक त्या मंदिरामध्ये अंगण होतं, स्थान होतं की ज्या ठिकाणापर्यंत यहुदी लोक येत होते त्यांचा अर्पण किंवा त्यांना जे काही प्रार्थना काय जे जे काही परमेश्वरासाठी करायचंय ते त्या ठिकाणापर्यंत येऊन ते देवाला ते सादर करत असत. चौथं ठिकाण आपण पाहतो पवित्र स्थान, की ज्या ठिकाणी किंवा याचकांचं स्थान, की ज्या ठिकाणी फक्त याजक लोकच येऊ शकत होते. त्या ठिकाणी याचकांच्या शिवाय मंदिरामध्ये कोणीच येत नसत. ते मंदिरामध्ये येऊन बली अर्पण करण्याचं त्यांना ते एक ठिकाण होतं आणि त्या ठिकाणापर्यंतच जायचं. आणि 5वं आणि एक शेवटचं महत्वाचं स्थान जे होतं ते आपण पाहतो महापवित्र स्थान किंवा परमपवित्र स्थान, की ज्या ठिकाणी या महायाजक वर्षातून फक्त एकदाच जात असे. असे ह्या प्रकारचं हे मंदिर आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपण पाहतो या 41व्या वचनामध्ये मग तो भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकीत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे एक दमडी टाकली. आणि आपण पाहतो की या भांडारासमोर की साधारण प्रभू येशू ख्रिस्त जे स्त्रियांचं किंवा अन्य जातींचं लोकांचं स्थान होतं त्या ठिकाणी प्रभू आपल्याला बसलेला आहे. आणि प्रभू बसलेला आहे आणि आपण पाहतो की तो नुसताच बसलेला नाही तर तो पाहत आहे. प्रियानो, तो सर्वांना पाहत आहे की कशा प्रकारचा आपला अर्पण लोक अर्पण करत आहेत. आपण पाहतो की प्रभूचं बसणं कशा प्रकारचं आहे. आपण पाहतो की प्रभू ज्यावेळेस लोकांना शिकवत असे त्यावेळेस बसून शिकवत असे किंवा काही काही ठिकाणी आपण पाहतो की तो उभा राहून त्याने शिक्षण दिलंय, चालत शिक्षण दिलंय, वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षण दिले. पण आपण पाहतो या ठिकाणी प्रभू मंदिरामध्ये भांडारासमोर बसून आहे.
प्रभूचं बसणं जर प्रियानं आपण पाहिलं तर ते बसणं एक कशा प्रकारचं, आपला प्रभू जो सिंहासन रूढ आहे, ज्यावेळेस आपला प्रभू राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू याला ज्यावेळेस पाहतो की तो सिंहासनावर ज्यावेळेस बसतो त्यावेळेस त्याचं एकच काम असतं प्रियानो, की तो न्याय करण्यासाठी येत असतो प्रियानो. आपल्या प्रभूला आपण पाहतो की तो एक न्यायाधीश म्हणून आहे, तो एक जजमेंट साठी बसलेला असतो. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या प्रभूला की तो कशा प्रकारे बसत आहे आणि एका विधवेच्या दानाकडे त्याचं लक्ष आहे. तिकडचे सर्व लोक जे अर्पण करतात त्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आणि आपण पाहतो आपला प्रभू की बसून बघत आहे एक विधवा किंवा पुष्कळ लोक. आपण पाहतो की यहुदी लोक, इस्रायल लोक आणखी वेगवेगळ्या प्रकारचे आपलं अर्पण त्या वेळेत मंदिरामध्ये आणत आहेत. आणि त्या त्या मंदिरामध्ये आणून त्या ह्याच्यामध्ये अर्पणाच्या पेटीमध्ये आपलं अर्पण टाकत आहेत. आणि साधारण आपण पाहतो की ते जे अर्पण होतं किंवा ते दान जी पेटी होती ती साधारण आपण पाहतो की त्या मंदिरामध्ये जवळजवळ 13 प्रकारच्या दानपेटी होत्या. आणि त्यातील पाहतो आपण 7 ज्या दानपेटी आहेत त्या साधारण परमेश्वराच्या म्हणजे मंदिराच्या करासाठी किंवा टॅक्ससाठी अशा प्रकारच्या होत्या. आणि ज्या बाकीच्या 6 आहेत त्या आपलं अर्पण स्वेच्छेनं अर्पण करण्यासाठी आहेत, की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काय नाही, जसं आपल्या मनात येते, आपल्याला वाटते आपण द्यायचं आहे, जसे आपली इच्छा होते त्या प्रकारचं अर्पण आपण आणून त्या भांडारात टाकायचं आहे. आणि आपण पाहतो की ते अर्पणाचं भांडार जे आहे ते करण्याच्या आकारासारखं आहे. त्याचा वरचा आकार जो करण्याचा आपण पाहतो की असा मोठासा आकार आहे आणि ते निमुळत होऊन खाली येऊन त्याचा शेवटचा जो टोक आहे त्या भांडारात पडत आहे. आणि ज्यावेळेस आपण एखादा अर्पण घेऊन येऊन त्या करण्यामध्ये टाकत असे तर त्याचं ते करण्यामध्ये ज्यावेळेस ते पडून जातं त्यावेळेस त्याचा आवाज होत असे. आणि आवाज होऊन ते त्या भांड्यात पडत असते आणि भांड्यात सुद्धा एक मोठा आवाज होत असे. आणि त्याच्यावरून लक्षात येत होतं की कोण कशा प्रकारचं अर्पण करत आहे, कोण चांदी टाकत आहे, पैसे टाकत आहे किंवा मोठं धन टाकत आहे. ज्याचा मोठा आवाज होत असे तर लक्षात येत असे की त्याचं अर्पण कशा प्रकारचं, त्यानं कशा प्रकारचं अर्पण मोठ्या प्रमाणात देवासाठी टाकलेलं आहे. आपण या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट पाहतो की देव ज्यावेळेस पाहतो त्या धनवाने टाकले त्यावेळेस धनवानच्या विषयी पण प्रभूला काही नाही. पण ज्यावेळेस ती विधवा मंदिरामध्ये येते तिचं स्वेच्छेचं अर्पण घेऊन तिच्याकडे येत आहे आणि त्या अर्पण प्रभू समोर अर्पण करत आहे. आणि त्या दमडीशिवाय तिच्याकडे काहीच नाही प्रियानो, फक्त अर्पण आणि ती स्वतः. आणि काय आपण पाहतो की ती एक विधवा आहे, ती विधवा गरीब आहे. ह्या 2 गोष्टी आपण पाहतो की तिच्याकडं पुष्कळ लोकांनी आपलं अर्पण आणलं, आपल्या ऐपतीप्रमाणे आणलेलं आहे. जसं त्यांना प्रभूनं शक्ती सामर्थ्य दिलं, बळ दिलं त्या प्रमाणात त्यांनी अर्पण त्यांचं आणलेलं आहे. आपण करिंथाच्या पुस्तकामध्ये दुसऱ्या करिंथाच्या पुस्तकात 8व्या अध्यायामध्ये वाचतो की जसं आपल्याला प्रभूनं सहाय्य केलेलं आहे, बल दिलेलं आहे, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण आपलं अर्पण आणायचंय. आणि या ठिकाणी आपण पाहतो की धनवान लोक त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांचं अर्पण आणत आहेत. जर आजच्या भाषेमध्ये आपण पाहिलं तर त्यांचं अर्पण कदाचित असं असावं, कोण लाखो देते, हजारो देते. आणि एक विधवा जी येते ती साधारण आपण पाहतो की ते तिचं अर्पण जे तिच्याकडे त्यावेळेस जे अर्पण आहे प्रियानो, त्या अर्पणाशिवाय तिच्याकडे त्या 2 दमडीशिवाय तिच्याकडे काहीच नाही. ती विधवा आहे, साधारण तिला घरी नसावं. आणि त्या अर्पणावर आपण पाहतो की तिचं खाणं पिणं सर्व काही त्या दमडीमध्ये होणार आहे. आपण दमडी जर पाहिली तर दमडीला मूळ भाषेत लेप्टॉन हा शब्द आलेला आहे. आणि लेप्टॉन साधारण आपण पाहतो की रोमीच्या प्रमाणे दिनार म्हटलं जाते, जी एका दिवसाची मजूर आहे. आणि त्या दिनाराचा जवळजवळ 64वा भाग म्हणून आपण त्या दमडीकडे पाहतो, त्या टोल्यांकडे पाहतो प्रियानो. आणि हे जे अर्पण आहे तिनं त्या विधवेनं प्रभूच्या भांडारात ती प्रभूकडे घेऊन आलेले आहे. आणि त्याच्याशिवाय त्या 2 दमडीशिवाय तिच्याकडे काहीच नाही. सर्व जे काय आहे ते दमडी आहे. त्या दमडीत त्या 2 टोल्यामध्ये आपण पाहतो की तिला तिची उपजीविका करायची आहे, तिला तिचं पुढचं काही काळासाठी भविष्य असू दे, जे काय आहे त्या 2 दमडीमध्येच आहे. तिच्याकडे फक्त तेवढंच आहे, त्याच्याशिवाय तिच्याकडे दुसरं देण्यासारखं प्रभूला काहीच नाही प्रियानो.
तिचं अंतःकरण किती विशाल आहे प्रियानो. आपण पाहतो यातून की माझ्याकडे फक्त एवढंच आहे आणि प्रभू हे मी संतोषानं तुझ्याकडे आणतोय प्रभू. आपण धनवांच्याकडे पाहतो, त्यांच्याकडे पुष्कळ आहे प्रियानो, त्यांनी पुष्कळ असं त्यांच्या ऐपतीप्रमाणे, जसं आपण पाहतो की त्या 12व्या अध्यायामध्ये की अगोदरच्या 38व्या वचनापासून वाचलं की कशा प्रकारचे लोक आहेत की त्यांना कशा प्रकारचं मोठमोठ्या गोष्टी करण्यासाठी आवडतात, पण प्रभू त्यांच्याकडे नाही बघत. प्रभू म्हणत आहे, प्रभूचं लक्ष त्या विधवेकडे आहे. आज आपण असे आहे की काही असे पण आपण आहे की आपल्याला असं वाटतंय की माझ्याकडे प्रभूचं लक्ष नाहीये. असं आपण आहे की प्रभू माझ्याकडे काही गोष्टीला दुर्लक्षच करत आहे. तर आपण या ठिकाणी पाहतो प्रियानो, तर प्रभूचं लक्ष त्या विधवेकडे आहे. आपण शास्त्रात पाहतो प्रियानो की प्रभू आपल्याला आपल्या नावानिशी जाणतो. तो आपल्याला नावानिशी हाक मारतो. तो आपले सर्व भूतकाळ भविष्यकाळ सर्व गोष्टी तो जाणणारा आपला प्रभू आहे. तो आपला अंतःकरण ओळखणारा प्रभू आहे. आणि त्याचा अशा वेळेस ह्याच्या वेळेस मंदिरात हे गोष्टी चालू आहे आणि ती विधवा ज्यावेळेस हळू येते, तिच्याकडे फक्त तेवढंच आहे. बाकीच्या लोकांनी त्यांचं अर्पण आणलेलं आहे, जे मोठ्या आवाजात त्या अर्पणात त्याने अर्पण केलेलं आहे आणि ती हळूच त्या गर्दीमध्ये घुसले आणि कदाचित तिला वाटलं असेल की देवाकडे माझ्याकडे एवढंच आहे की देवा मी तुला देत आहे. आणि तिने ते स्वेच्छेनं अर्पण जे तिनं आणलं होतं त्या त्या अर्पणामध्ये टाकलं. आणि काय साधारण ते जे अर्पण आहे ते 2 दमडीचा आवाज साधारण बारका असेल आणि ती साधारण निराश होऊन तिला वाटलं असेल की माझ्याकडे काहीच नाही आणि मी ती निराश होऊन थोडं साधारण बाजूला बसले असेल. आणि पण प्रभूचं लक्ष प्रियानो त्या गर्दीमध्ये सुद्धा पुष्कळ धनवान आणि पुष्कळ अर्पण केले, त्यांच्याकडे लक्ष नव्हतं, तर प्रभूचं लक्ष त्या विधवेकडे होतं, तिच्या दानाकडे होतं. आणि प्रभू पुढे म्हणत आहे की तेव्हा त्याने त्याच्या वचनामध्ये तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलवून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांच्या पेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकलेलं आहे. प्रभूचं लक्ष तिच्या दानाकडे आहे. आपण प्रियानो आपण पाहतो की प्रभू कशा प्रकारे आपल्याकडे लक्ष देत आहे. आपण कशा प्रकारे प्रभूला आपलं अर्पण घेऊन येत आहे, संतोषानं येत आहे का? आपण मंडळीत येताना कशा प्रकारे देवाचे आराधना करण्यासाठी, देवाला गौरव देण्यासाठी येत आहे, हे देव पाहत असतो. आपल्या अगोदरच देव त्या ठिकाणी असतो आणि पाहतो की आपण देव माझं लेकरू माझं संतान कशा प्रकारे मला आज साजरे करणार आहे. आमचे मंडळीतील वडील आहेत आणि ते नेहमी म्हणत असतात की ज्या वेळेस तुम्ही आराधना करण्यासाठी येत आहे, मोकळ्या अंतकरणाने येऊ नका. ते म्हणतात की मोकळ्या अंतकरणानं तुम्ही मंदिरात येऊ नका. तुमचं अंतकरण देवाच्या गौरवासाठी भरलेलं असू दे. तुमचं अंतकरण देवाच्या गौरवासाठी स्तुतीसाठी भरलेलं असताना ते अंतकरण तुम्ही मंडळीत येऊन देवासमोर अंतकरण रूपी आभार प्रदर्शन तुमचं अंतकरण देवासमोर होता आणि देवाला त्या गोष्टीत आनंद आहे प्रियानो. देव असं पाहतो की कोण किती मोठी आराधना करतंय, किती मोठ्या प्रमाणात, किती मोठ्या मोठ्या शब्दाने, किती मोठमोठ्या गोष्टीने देवाची आराधना करताय. पण देवाचं लक्षात एक छोटा एक व्यक्ती एक सामान्यपणे पूर्ण आत्म्याने आणि खरेपणाने ज्यावेळेस त्याची आराधना करतो, देवाचं लक्ष देवाचं ध्यान ती व्यक्ती आकर्षित करते प्रियानो. देवाला ती अंतकरण आवडते की जे संतोषानं देवाच्या आत्म्यानं खरेपणानं त्याची आराधना करतात, त्याच्याकडे लक्ष देतात, त्याला गौरवतात, त्याला उंच करतात. आपण प्रियानो पाहतो की या विधवेचं सुद्धा अंतकरण तसंच आहे की तिची जी होती नव्हती ती सर्व उपजीविका तिने त्या ठिकाणी टाकलेले आपण पाहतो. तिला हे माहित नाही की तिचं भविष्य पुढे काय आहे. तिला हे माहित नाही की ह्या मंदिरातून बाहेर गेल्यानंतर त्या दमडीनं ती खाऊ शकली असती, पण तिनं तसं केलं नाही. तिनं खाण्यासाठी एक दमडी ठेवू शकली असते, आपल्यासाठी एक गोष्ट त्यात ठेवू शकली असते आणि तिला तसं तिच्यापासून ते अडवण्यासाठी तिथं तिला कोणीच नव्हतं. कारण आपण पाहतो की ती गरीब आहे आणि विधवा आहे, पण तिनं आपलं जे होतं नव्हते ते सर्व त्या भांडारात टाकून दिलं. आणि प्रभू हेच पाहतो की माझं लेकरू ज्यावेळेस माझ्याकडे तर मला ते कशा प्रकारे अर्पण आणतो प्रियानो, कशा प्रकारे ते मला त्याच्याकडचे जे आहे ते सादर करतं. प्रभूला ह्याच संतोष नाही प्रियजनानं की आपण प्रभूला कसं देतो. ज्यावेळेस आपण प्रभूने आपल्याला खूप दिलेलं आहे आणि त्यातून आपण थोडंसं प्रभूला देतो, पण प्रभू एक गोष्ट पाहत असतो की ज्यावेळेस आपण आपल्या योग्यतेपेक्षा आपल्या प्रिय प्रभूला देतो, ती गोष्ट प्रभूला खूप आवडते. आपल्या योग्यतेपेक्षा आपण प्रभूसाठी
अधिक देतो. आपल्याला सर्व काही प्रभूपासूनच मिळाले, कारण या जगात आपला श्वास सुद्धा आपला नाहीये, त्याच्यावर हक्क सुद्धा आपल्या प्रभूचा आहे. पण ज्यावेळेस आपण आपल्या योग्यतेपेक्षा जास्त प्रभूला अर्पण देतो आणि प्रभूचं लक्ष, प्रभूचं ध्यान त्या गोष्टीकडे असतं. आणि आपण पाहतो की विधवेकडे सुद्धा तशीच एक गोष्ट आहे. तिनं आपलं होतं नव्हतं सर्व, मूळ भाषेमध्ये असं म्हटलं की तिनं तिची उपजीविका टाकलेली आहे, तिचं जीवन तिनं त्या भांड्याला टाकलेलं आहे आणि प्रभूचं लक्ष तिनं वेधून घेतलेलं. प्रियानो, आज सुद्धा आपण अशीच लोक आहे की आपल्याला वाटते आपल्याकडे प्रभूचं लक्ष नाही, पण प्रभूचं लक्ष आपल्याकडे आहे. तो आपल्याकडे चित्त ध्यान लावून बसलेला. प्रियानो, किती महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की आपला प्रभू आपल्याकडे सदैव लक्ष ठेव. गर्दी असू दे, अनेक लोक असू दे, पण आपल्या प्रभूचं आपल्याकडे लक्ष आहे, तो आपल्याकडे पाहत आहे. अद्भुत गोष्ट आहे प्रियानो ही. आणि प्रभू त्याच्या शिष्यांना सांगत आहे की कशा प्रकारे की ह्या विधवेने सर्वात जास्त टाकलेलं आहे. आपण ज्यावेळेस थोड्याशा मोजक्या शब्दात अंतःकरणाने ज्यावेळेस अंतःकरण म्हणून आपल्या देवाची गौरव करू, त्यास प्रभू म्हणत की हा माझा लेकरू, ह्याने सुद्धा माझी उत्तम आराधना केलेली आहे, उत्तम गौरव मला दिलेला आहे. देवाची शाबासकी खूप महत्वाची प्रियानो. आणि खरोखरच देव असं करण्यासाठी आपल्याला सहाय्य करू. आपण पुढे पाहतो की 44 वचनामध्ये, कारण त्या सर्वांनी आपल्या विपत्तीतून टाकले आहे, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकलेले आहे. आणि आपण पाहतो की विधवेप्रमाणे सुद्धा आपलं जीवन असलं पाहिजे. आपल्याला इथं जरी दानाचं सांगितलं असेल तर आपण पाहतो की दुसरा भाग याचा हे आहे की आपलं अर्पण, आपलं जे देवाला गौरव देण्याची गोष्ट आहे, देवाला जे मान महिमा देण्याची गोष्ट आहे, जो त्याच्यासाठीच योग्य आहे, त्याला आपण आपल्या अंतःकरणातून आपल्या सर्व गोष्टीपेक्षा जास्त त्याला गौरव देणारा आपण असलं पाहिजे प्रियानो. आणि देव त्या गोष्टीकडे लक्ष ठेवतो प्रियानो. आणि तसं करण्यासाठी देव आपल्याला सहाय्य करो. ह्या विधवेप्रमाणे आपण सारफत येथील एक विधवा पाहतो, साधारण पहिल्या राजामध्ये. आणि ती विधवा सुद्धा त्याच्याकडे काहीच नव्हतं, पण पाहतो की तिनं संतोषानं एलियाला भाकर करून दिली. तिच्याकडे काहीच नव्हतं, थोडंसं पीठ होतं, थोडं तेल होतं. आणि एलिया म्हणाला माझ्यासाठी करून आण, पण ती म्हणत होती की माझ्याकडे काहीच नाही, हे छोटीशी थोडं तेल आहे, थोडं पीठ आहे. तर एलिया म्हणला जा तिची भाकर करून आण. आणि तिनं तसं केलं, संतोषानं दिलं. आणि आपण पाहतो की एलियाने तिला आशीर्वादित केलं. एलियाने तिला म्हटलं की देवाने तिला आशीर्वाद केलं, तिचं पिठाचं मडकं तेलाचं भांड कधीच मोकळं झालं नाही. देव कशा प्रकारे आशीर्वाद करतो, ज्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणातून त्याच्यासाठी काहीतरी करतो, त्याच्यासाठी आराधना करतो, त्याला गौरव देतो. त्याचं काम आपण आपल्या अंतःकरणातून, आपल्या मनापासून, आपलं तन मन धन झोकून ज्यावेळेस त्याच्यासाठी करतो, देव आपल्यासाठी आशीर्वादाचे भांडार उघडतो प्रियानो. आपण आणखीन एक गोष्ट पाहतो, एक तैलाभंग करणारी व्यक्ती मत्याच्या पुस्तकात 26व्या अध्यायामध्ये एक स्त्रीविषयी पाहतो की तिनं प्रभूला ज्यावेळेस ती आपण पाहतो की मत्तय कृषी वर्तमानाचा 26वा अध्याय आणि 6 पासून पुढे आपण पाहतो की 7व्या अवस्थेपासून कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्टर कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि ती भोजनात बसला असता तिने त्याच्या मस्तकावरती ओतली. आणि आपण पाहतो की त्यावेळेचे ते महागातलं तेल ती त्या स्त्रीनं प्रभूसाठी कसं देव केलं, ती ठेवू शकली असते त्यातील, पण तिने सर्व तेल त्याच्यासाठी ओतलं. प्रभूसाठी किती महान गोष्ट केली आणि प्रभूनं तिला म्हटलं की खरोखरच तिचं गौरव केलं. आज सुद्धा आपण पाहतो की काही काही अशी लोक पण आपण पाहतोय शास्त्रामध्ये, जसं हनन्या आणि सफीरा, प्रेषितांच्या कृत्यात 5व्या अध्यायामध्ये आणि 1 ते 11 पासून आपण पाहतो की त्यांनी त्याच्यातील अर्पणातलं थोडंसं ठेवून घेतलं. प्रभूला त्या लोकांची गरज नाही, ज्यांच्याकडे थोडं जरी असेल, पण प्रभू जे आपलं अर्पण थोडं सुद्धा सर्वपणे अर्पण करतात त्या लोकांना प्रभू गौरव देतो. आज सुद्धा आपण पाहतो की त्या 2000 वर्षापूर्वी त्या विधवेनं तिच्या 2 दमडीच्या टोल्या प्रभूसाठी दिल्या, पण आज सुद्धा पाहतो आपण अनेक वर्ष त्याच्यावर बोलत आहे. त्या विधवेचं देवास तर आपण गौरव करतोय, त्या विधवेची सुद्धा आपण आठवण ठेवतोय. आणि असं किती तर पुढे चालेल की प्रभू येईपर्यंत आपण तिची आठवण ठेवू, आपण त्याच्यातून बोलून जाऊ. किती अद्भुत गोष्ट आहे. देव तिला पाहतोय, देव तिच्याकडे बघतोय, देवाचं तिच्याकडे लक्ष, आणि देव तिला कशा प्रकारे शिष्यांमध्ये गौरव देत आहे प्रियानो. कशा प्रकारे ती पुढच्या आपण पाहतो शास्त्रातून, किंवा तिथे त्या गोष्टी नमूद नाही, पण आपण पाहतो की ती नक्कीच देवानं तिला आशीर्वाद केलेला आहे. असा आपला अद्भुत प्रभू आहे. आपण प्रेक्षकांच्या कृत्यामध्ये वाचतो 20 आणि 35 मध्ये, घेण्यापेक्षा देण्यात अधिक धन्यता आहे.
रोमच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की 12 अध्याय पहिलं वचन म्हणते की तुम्ही आपले शरीर जिवंत पवित्र देवाला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आपलं जीवन आपण देवाला दिलं पाहिजे. नीतिसूत्राच्या 11व्या अध्याय आणि 25व्या वचनामध्ये आपण पाहतो की जो पाणी पाजतो त्याला नीतिसूत्रे 11 आणि 25 मध्ये पाहतो उधार मनाचा समृद्ध होतो. जो पाणी पाजतो त्या स्वतःला ते पाजण्यात येईल. किती अद्भुत गोष्ट आहे. अद्भुत गोष्ट आपला प्रभू आपल्या समोर उघड करणारा परमेश्वर आहे. त्या विधवेने 2 टोल्या अर्पण केल्या. तिच्याकडे होतं नव्हतं ते दिलं. आज सुद्धा प्रभू आपल्याकडे पाहत आहे की आपण त्याला कशा प्रकारे गौरव देत आहे, त्याचा महिमा करत आहे, त्याचं नाव उंच करत आहे. आणि तसं करण्यासाठी देव तुम्हाला मला आपल्या सर्वांना सहाय्य करो.